नमस्कार, मी आशा मी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने आज आपण बनवणार आहोत मसाला दूध. आणि हे मसाला दूध नुसतं बनवायचं नाही आहे, तर हे बनवून आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे. त्या दुधामध्ये चंद्र दिसला पाहिजे. त्याच्यामुळे ते दूध आपण पिलं तर आपल्या शरीरासाठी निरोगी राहतो व रोग असेल तर बरा होतं आणि घरात सुखसमृद्धी आणते. तर चला तर मग आपण मसाला दूध बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तुमच्या किती आहेत त्या क्वांटिटीप्रमाणे घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पहिलंच मी थोडं 3-4 चमच्यामध्ये 10-12 केसराच्या काड्या भिजवून घातल्या त्यात 1 तास अगोदर. त्याच्यानंतर आपल्याला 5-6 काजू, 5-6 बदाम, 7-8 पिस्ते आणि 4-5 अक्रोडचे तुकडे मी रोस्ट करायला घेतलेले आहेत. हलकेसे रोस्ट केले 2-3 मिनटं फक्त. आणि अगोदर त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये 5-6 काजू आणि 5-6 बदाम मी भिजू घातलेले होते. लवकर म्हणजे असं उशीर झाला तर मी गरम पाण्यामध्ये भिजू घातले आणि त्याच्यानंतर त्याची छिलकी निघाले, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये दुधाला थिकनेसपणा येतो आणि दूध गाढं बनतं. आता हे आपल्या मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि भाजलेले काजू पावडरची आपल्याला हलकीशी रोस्ट करून घ्यायचा आहे. हलकंसं म्हणजे मिक्सर चालू बंद करून चालवायचा आहे. आणि ते पेस्ट आपल्याला उकळत्या दुधात टाकायची आहे. आणि ते मसाला पण तर सगळा पिसलेला दुधामध्ये दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला हे आपण केसर भिजू घातलेलं दूध पण आता दूध उकळल्यानंतर त्यात टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते आपण पिसलेलं पेस्ट आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये दुधामध्ये टाकायची आहे. आणि त्या मसाला पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता हे पेस्ट पिसायचे आहे. आता ते दुधामध्ये टाकायचे आहे. हा मसाला पण संपूर्ण दुधामध्ये टाकून चांगलं दूध उकळून द्यायचं आहे. आणि बघा आता हे मसाला तयार आहे. आणि जास्त बारीक पुसायचा नाही आहे. हलकासा म्हणजे चालू बंद करायचं. 1-2 सेकंदापर्यंत आपल्याला पिसायचं आहे. ही पेस्ट तयार झालेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे. बघा दुधाला पण किती छान कलर आलेला आहे. केसर टाकल्यामुळं केसर आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं. केसरामुळे आपली त्वचा पण अशी चांगली राहते. आणि अशा प्रकारे बघा दूध आपलं तयार होत आलेलं आहे. आणि हे दूध असं बनवून तयार करायचं आहे. एक पसरट भांडं घ्यायचं आहे. आणि ते भांडं आपल्याला हे दूध तयार झालेलं आहे. आणि ते भांडं आपल्याला आता इलायची पूड टाकायची आहे. त्याच्यामध्ये शेवटी टाकायची आहे, कारण त्याचं स्मेल टिकून राहण्यासाठी इलायची पूड शेवटी घालायची आहे. आणि दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून आपल्याला दूध हे प्यायचं आहे.